सुनेत्रा पवारांनाही कळालं नाही की त्यांच्या भोवती आखलं गेलेलं चक्रव्यूह असं होतं की ज्यात प्रवेश करणं तर माहिती होतं मात्र बाहेर पडणं नाही. 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं. 28 मार्चला 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने आणि 3 दिवसानंतर सुनेत्रा पवारांच्या निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र बाहेर येतं. दिलेल्या पत्रानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर त्यांच्या पदांचे उल्लेख नाहीत. 10 मार्चला सुनेत्रा पवारांचं आणखी एक पत्र निवडणूक आयोगाला जातं. 28 जानेवारी नंतरचे माझ्या व्यतिरिक्त इतर कोणीही केलेले पत्रव्यवहार वैध ठरू नये असा त्या पत्राचा मसुदा असतो. अर्थ सांगतो की सुनेत्रा पवारांना पक्ष अंतर्गतच पटेल आणि तटकरे यांनी आखलेलं चक्रव्यूह समजलं, पण पटेल आणि तटकरेंना हे चक्रव्यूह आखतानाच माहिती होतं की जोपर्यंत सुनेत्रा पवारांना खेळ समजेल तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल. टाईमलाईन समजून घ्या म्हणजे मी बोलते त्याचे अर्थ लक्षात येतील. 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर 5 फेब्रुवारीच्या आसपास जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या. या निवडणुका पुढे ढकलून 7 फेब्रुवारीला करण्यात आल्या. मात्र 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली आणि अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांना दिली हा मेसेज महाराष्ट्रात पोहोचवला आणि अजित पवारांबाबत तयार झालेली सहानुभूती संपवली. त्यानंतरची स्टेप 2. अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर 10 दिवसही त्या बारामतीत बसून राहिल्या नाही. त्यांनी लगेचच दौरे सुरू केले. ते साताऱ्याला गेले. यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांचे दौरे एकामागून एक सुरू झाले. मेसेज पोचला. अजित पवारांचं निधन हा मुद्दा बाजूला राहिला. आता सुनेत्रा पवार ॲक्टिव्ह झाल्या. इथे दुसरा घाव अजित पवारांच्या सहानुभूतीच्या मुद्द्यावर टाकण्यात आला आणि परिणामस्वरूप जेडीपीच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या निधनाचा हवा तसा इम्पॅक्ट दिसला नाही. प्रॅक्टिकली विचार केला तर यानंतरच्या पुढे जाऊन एक स्टेप सुरू व्हायला सुरुवात झाल्या. मग सुनेत्रा पवारांच्या लेकीच्या लग्न समारंभाचा किंवा त्यांची सोयरी जुळण्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांचे दौरे सुरू झाले. सुनेत्रा पवार मुंबईला जाऊ लागल्या. वेगवेगळ्या सभांना हजेरी झाली आणि या सगळ्या गोष्टींवरती कळस तेव्हा झाला ज्यावेळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापानाचा कार्यक्रम झाला. या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सुनेत्रा पवार दिसतायत, इतर सगळे हसत खेळत दिसतायत. त्यानंतर अजित पवारांची एक शोक सभा देखील झाली होती ज्याला मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत सगळे लोक उपस्थित होते. या शोकसभेत प्रफुल्ल पटेल यांचे काही क्लिप्स ज्या होत्या त्या चित्रित झाल्या, ज्यात गौतम अदानी शेजारी बसलेत, मुकेश अंबानी शेजारी बसलेत. सगळीकडे लोक दुःखात, अजित पवारांच्या आठवणीत. मात्र प्रफुल्ल पटेल आणि गौतम अदानींचा हशा हा कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला. त्यानंतर अजित पवार गेल्याचं यांना काही सुखदुःख आहे का नाही हा प्रश्न तयार झाले आणि त्यानंतर 9 फेब्रुवारीपासून तर आत्तापर्यंत रोहित पवार अजित पवारांच्या घातपाताबाबत शंका उपस्थित करत होते. रोहित पवारांनी सुरुवातीला हा विषय लावून धरला. त्यावेळी हा फक्त आणि फक्त राजकीय वेटेज वाढवण्यासाठीच्या बातम्या आहेत किंवा राजकारण रोहित पवार करू पाहतात अशा पद्धतीने रोहित पवारांना टॅकल केलं गेलं. रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताबाबतची FIR देण्यासाठी मुंबईत पोहोचले. तिथे त्यांची FIR घेतली नाही. बारामतीत गेले, तिथेही त्यांची FIR घेतली गेली नाही. एकटे रोहित पवार लढताना दिसले. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार मात्र यावर काही बोलत नव्हत्या. पुन्हा मेसेज पोहोचला की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद भेटलंय, त्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात. पार्थ पवारांना खासदारकी भेटते. ते अजित पवारांचा विषय लावून धरून ज्यांच्यामुळे हे भेटतंय त्या पटेल आणि तटकरेंना अडचणीत का म्हणून आणतील आणि त्यामुळे या काचे डॉट जे होते ते सगळे सुनेत्रा पवारांभोवती होते. त्यानंतर बातमी समोर आली की पार्थ पवार यांनाही अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका आहे. असा ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही अशा पद्धतीचं ट्विट जे होतं ते जय पवारांचं समोर येतं आणि 9 मार्चला जय पवार पत्रकार परिषद घेणार ही बातमी समोर येते. 9 मार्च नंतर ही पत्रकार परिषद का झाली नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. अख्खा महिना या अधिवेशनामध्ये गेला. चहापानाचा कार्यक्रम टाळता येऊ शकत होता, मात्र सुनेत्रा पवारांनीही तो टाळला नाही, पक्षानंही तो टाळला नाही आणि महायुतीनेही तो टाळला नाही. इथेही अनेक प्रश्न तयार झाले आणि त्यानंतर अधिवेशन सुरू झालं. महिनाभराच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी फक्त अजित पवारांच्या घातपाताबाबत देवेंद्र फडणवीस बोलले, पण अजित पवारांच्या पक्षातून अमोल मिटकरी सोडले तर दुसरं कुणीही बोलत नव्हतं. या सगळ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा पवारांना बराचसा वेळ मिळाला आणि पटेल आणि तटकरे खरोखर पक्ष ताब्यात घेऊ पाहत होते यासाठीची हिंट देणारं पत्र समोर आलं ते म्हणजे 16 फेब्रुवारीचं निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र. या पत्रामध्ये बातम्यांनुसार अशी माहिती आहे की 16 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात कार्याध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या देण्यात याव्यात, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष नसतील तर त्यांच्या जागी कार्याध्यक्ष निर्णय घेऊ शकतात अशा पद्धतीचा या पत्रामध्ये मसुदा होता. ही माहिती सुनेत्रा पवारांना भेटली आणि त्यानंतर त्यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र दिलं की 28 जानेवारी नंतर झालेले कुठलेही पत्रव्यवहार वैध धरू नये. पण जसं मी म्हटलं की सुनेत्रा पवारांना या चक्रव्यूहात प्रवेश करणं तर माहिती होतं, मात्र बाहेर पडणं माहिती नव्हतं.
आता सुनेत्रा पवारांचे राष्ट्रीय अध्यक्षपद धोक्यात येते असं मी का म्हणते, कारण हे चक्रव्यूहच मुळात तसं होतं. आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली कारण राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याचे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांकडे होते. 28 जानेवारीनंतर जर प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले कुठलेही निर्णय वैध राहायचे नसतील तर मग 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं यासाठीची घेतलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही वैध ठरवायची नाही का, असा प्रश्न आता सोशल मीडियावर तयार होतोय. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये माझ्या अंदाजे आहे आता एकतर शरद पवारांची एंट्री होईल किंवा देवेंद्र फडणवीसची एंट्री होईल. सुनील तटकरे तर एक्सपोज झाले. जे सुनील तटकरे याआधी विलिनीकरणाची कुठे चर्चा झाली नव्हती म्हणत होते, ते सुनील तटकरे म्हणतायत की विलिनीकरणाची चर्चा झाली होती, विलिनीकरण अंतिम टप्प्यात होतं, पण दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण खूप वेगळं होतं, म्हणून आम्ही त्यावर चुप्पी साधली. अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरेंनी हा मेसेज पोहोचवला. प्रफुल्ल पटेलांचे अधिकार जे त्यांनी परस्पर वाढवले त्यानुसार लवांडे यांनी केलेल्या आरोपानुसार 2023ला जे अजित पवारांनी बंड केलं होतं आणि तेव्हाही त्या बंडावेळीही राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार होते, जे की हयात होते, तरीही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांनी तो पक्ष फोडला आणि त्यांचे निर्णय निवडणूक आयोगाने लागू केले. त्याला कारण हेच तर नव्हतं ना की राष्ट्रीय अध्यक्षाचा निर्णय राष्ट्रीय कार्याध्यक्षही घेऊ शकतो. असा परस्पर निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रवादीच्या संविधानात प्रफुल्ल पटेल यांनी बदल केला होता. लवांडे यांच्या आरोपानुसार लवांडे यांनी केलेल्या आरोपानुसार 2014 पासून ही घटना बदलली जाते आणि त्याचाच प्रयोग 2023ला झाला. आता सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलंय, उपमुख्यमंत्री पद दिलंय, मुलाला खासदार केलंय, सगळं काही सुनेत्रा पवारांच्या हातात दिलंय असं वरवर दिसत होतं. पण मी जसं म्हटलं, फॅक्ट असं नव्हतं. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये सुनेत्रा पवारांना खेळ तर समजलाय, मात्र खेळ समजूनही सुनेत्रा पवार या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नाही, कारण हे चक्रव्यूह आखलंय तसंच. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? सुनेत्रा पवारांना शरद पवारांकडे जावं लागेल की जसं चाललंय तसं आता चालू जावं लागेल? निवडणूक आयोगासोबत केलेले पत्रव्यवहार पुन्हा बदलावे लागतील? काय वाटतं, हे चक्रव्यूह सुनेत्रा पवार भेदू शकतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.